नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडीच्या यूट्यूब चॅनलवर मी विशाल लिमन आपलं सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, एक नवीन जाहिरात आलेली आहे, एक नवीन संधी तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे। बघा, आरआरबी जेई 2024 याच्या अनुषंगाने मेकॅनिकल इंजिनियर असेल किंवा इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असेल याच्या जागा आलेल्या आहेत आणि याची नुकतीच एक जाहिरात आलेली आहे। या जाहिरातीनुसार याचे जी ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत त्याची डेट सुद्धा आलेली आहे। मग या जाहिरातीच्या अनुषंगाने यासाठी असणार तुमचं क्वालिफिकेशन काय असणार आहे, याची परीक्षा पद्धती कशी असणार आहे, यासाठी असणारे वेतन काय असणार आहे आणि त्याचबरोबर एजचा क्रायटेरिया काय असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, हे वन बाय वन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। जाहिरात आलेली आहे, संधी चांगली आहे, त्यामुळे आता तयारी करा। जागा चांगलेल्या आलेल्या आहेत। मुंबई रिजनच्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता आणि जागा खूप साऱ्या चांगल्या जागा आलेल्या आहेत, संधी चांगली आलेली आहे। चला, पहिला मुद्दा काय आहे बघा। याच्यासाठीचा सर्वात पहिला मुद्दा जो आहे की ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी डेट आहे ती आहे 30 जुलै 2024। 30 जुलै पासून याचे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि लक्षात घ्या, शेवटची डेट आहे 29 ऑगस्ट। म्हणजे 30 जुलै ते 29 ऑगस्ट पर्यंत तुम्ही याचे काय भरू शकणार आहे, फॉर्म तुम्ही जे आहे ते फॉर्म भरू शकता आणि याचं पेमेंटच्या बाबतीत जे आहे ते तुम्हाला दिलेलं आहे। त्यानंतर महत्वाचं आपण काय पाहिलं की तुम्ही याचे जे फॉर्म आहेत ते 30 जुलै ते 29 ऑगस्ट याच्या दरम्यान भरू शकता। त्यानंतर जर तुम्हाला काही फॉर्म भरताना काही जर तुम्हाला सुधारणा करायची असेल तर तुम्ही त्या 30 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला जर काही दुरुस्ती असेल ते सुद्धा करता येते। तुम्हाला दुरुस्ती सुद्धा करायला त्यांनी चान्स दिलेला आहे। मग पहिला मुद्दा काय बघितला की ऑनलाईन जी फॉर्म आहे त्या ऑनलाईन फॉर्म भरायची जी डेट आहे ती 30 जुलै ते 29 ऑगस्ट 30 जुलै ते 29 ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला त्याचे फॉर्म भरता येणार आहेत। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं ज्याच्यासाठी आपण विचार करतो आहेत त्या ज्युनियर इंजिनियर जेईच्या ज्या काही पोस्ट असणार आहेत त्यासाठीचं वेतन असणारे S6 हे वेतन श्रेणी आहे। म्हणजे ज्याचं बेसिक असणार आहे 35,400 S6 असणार आहे तुम्हाला। त्यानंतर यासाठी एज दिले 18 ते 36 हे याचं एज आहे आणि पूर्ण देशाचा जर विचार केला तर एकूण जागा आहेत 7,934 एवढ्या जागांसाठी ही काय रे ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। त्यामुळे जे कोणी मेकॅनिकल इंजिनियर असतील किंवा जे इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असतील आणि जे कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आरआरबी एक चांगली संधी घेऊन आलेली आहेत। ह्या आरआरबी जेईच्या जवळजवळ 7,934 जागा आलेल्या आहेत आणि याची फॉर्म भरण्याची तारीख आहे 30 जुलै ते 29 ऑगस्ट ही याची तारीख आलेली आहे। त्यानंतर नेक्स्ट मुद्दा सॅलरी बघितली आपण। त्यानंतर याचं एज जे आहे ते बघितलं आपण, 18 ते 36 या वया दरम्यान तुम्ही त्याचे फॉर्म भरू शकता आणि टोटल जागा ज्या आहेत 8,000च्या आसपास या काय तर याच्या जागा आलेल्या आहेत। त्यानंतर लक्षात घ्या, याच्या फीजच्या बाबतीत त्यांनी 2 पॉइंट सांगितलेत। तुम्हाला 500 रुपये फीज आहे सर्वसाधारण ओपन कॅटेगरीसाठी 500 रुपये आहेत आणि अदर कॅटेगरीसाठी ज्या कॅटेगरी आहेत ज्यांना आरक्षणाचा लाभ आहे अशा कॅटेगरीसाठी 250 रुपये आहेत। पण त्यातून सुद्धा तुम्ही जर एक्झामला जर गेला, तुम्ही जर पेपर दिला तर त्या 500 पैकी ओपन कॅटेगरीवाल्यांना 400 रुपये हे परत रिफंड केले जाणार आहेत तुमच्या बँक अकाउंटला आणि जे कॅटेगरीमध्ये असणार आहेत त्यांना त्यांचे 250 रुपये तुम्ही एक्झामला गेला, एक्झाम दिली की तुम्हाला तुमचे ते 250 रुपये सुद्धा कॅटेगरीवाल्यांना पूर्णच्या पूर्ण रक्कम मिळणार आहे आणि जे ओपन कॅटेगरीवाले आहेत त्यांना ती परीक्षा शुल्क परत त्यांच्या अकाउंटला 400 रुपये त्यांना दिले जाणार आहेत। त्यामुळे नुकसान जास्त काही होणार नाही आहे। खूप सारी फीज आहे असं सुद्धा नाही। ओपन कॅटेगरीसाठी 500 रुपये सुरुवातीला भरायचे, एक्झाम दिल्यानंतर काल CBT 1 दिल्यानंतर तुम्हाला CBT 1 झाली, CBT 1 चा पेपर दिल्यानंतर तुम्हाला तुमची जी 400 जी रक्कम आहे ती परत मिळणार आहे आणि अदर कॅटेगरीसाठी म्हणजे जे कोण आहेत ECBC असेल, मग ज्याच्यामध्ये SC आहे, ज्याच्यामध्ये ST आहे, ज्याच्यामध्ये एक्स आर्मी आहे, ज्याच्यामध्ये समजा हे आहेत लेडीज साठी आहे, ट्रान्सजेंडर आहेत, अल्पसंख्याक आहेत, EBC आहे, OBC आहे, EWS आहे, ज्यांना कॅटेगरी आहे, कॅटेगरी प्लस महिला असतील
त्यानंतर माजी सैनिक असतील, SC असतील, ST असतील, अशा लोकांसाठी फीज मात्र 250 रुपये नाममात्र फीज आहे आणि ती फीज तुम्ही CBT 1 दिल्यानंतर ती फीज तुम्हाला परत काय रे केली जाणार आहे। ती जी फीज आहे ती तुम्हाला परत केली जाणार आहे, कारण त्यांनी दिलंय प्रथम चरण CBT में भाग लेने वाले उम्मीदवारों को ऊपर बताए अनुसार उनके परीक्षा शुल्क का रिफंड मिलेगा। कळलं? म्हणजे CBT 1 दिल्यानंतर तुम्हाला ओपन वाल्यांना 400 आणि बाकीच्या वाल्यांना तुमचे 250 रुपये हे परत काय रे दिले जाणार आहेत। त्यानंतर नेक्स्ट पॉइंट जर बघितला आपण तर मग यासाठी असणारे सब्जेक्ट कोणते आहेत, तर यासाठी तुम्हाला मॅथ्स असणार आहे। CBT 1 ला मॅथ्स असणार आहे, 30 प्रश्न असणार आहेत। त्यानंतर लक्षात घ्या 30 प्रश्न असणार आहेत आणि मार्क्स सुद्धा किती असणार आहेत रे 30च असणार आहेत। सामान्य बुद्धिमत्ता म्हणजे रिझनिंग आहे, याच्यामध्ये तुम्हाला 25 प्रश्न असणार आहेत, मार्क्स सुद्धा 25 असणार आहेत। त्यानंतर सामान्य चेतना म्हणजे तुमचं GS जे आहे, जीके जे आहे करंट अफेअर्स जीके, हे जीके जे आहे ते जीकेचे 15 प्रश्न असणार आहेत 15 मार्काला। त्यानंतर तुमचं जनरल सायन्स GS असणार आहे तुम्हाला, ह्या GS ला 30 प्रश्न आहेत 30 मार्काला। आणि त्यानंतर लक्षात घ्या असं CBT 1 ला जवळजवळ तुम्हाला 100 प्रश्न असणार आहेत। मग CBT 1 ला 100 प्रश्न 100 मार्काला असणार आहेत आणि त्याचा वेळ 90 मिनिटं म्हणजे 1.5 तास दिलेला आहे। या 1.5 तासामध्ये तुम्हाला काय रे CBT 1 क्लिअर करायची आहे। मग CBT 1 ला मॅथ्स आहे, CBT 1 ला रिझनिंग आहे, CBT 1 ला GS आहे आणि CBT 1 ला GK सुद्धा दिलेलं आहे। 100 प्रश्न 100 मार्कासाठी तुम्हाला दिलेले आहेत आणि 1.5 तासाचा काय रे तुम्हाला वेळ दिलेला आहे। 1.5 तासाचा तुम्हाला वेळ दिलेला आहे। त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जर हे बघितलं तर मॅथ्स साठी जास्त प्रश्न आहेत 30, रिझनिंग साठी 25, म्हणजे इथेच जवळजवळ तुमचे 55 मार्क इथेच आहेत मॅथ्स रिझनिंग मध्ये। त्यानंतर जीके आणि GS मिळून बाकीचे 45 मार्क आहेत। असे 100 मार्क 100 प्रश्न 100 मार्क आणि 1.5 तासामध्ये तुम्हाला ते काय करायचे आहेत क्लिअर करायचे आहेत। त्यानंतर लक्षात घ्या CBT 2 च्या बाबत काय आहे। CBT 1 झाल्यानंतर तुमची असणार आहे CBT 2। CBT 2 ला काय असणार आहे तर सामान्य चेतना म्हणजे तुमचं जीके असणार आहे, भौतिक रसायन विज्ञान तुम्हाला सायन्स असणार आहे, तुम्हाला कम्प्युटरवर प्रश्न असणार आहेत, तुम्हाला पर्यावरणावर प्रश्न असणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं की तुम्हाला तुमचं टेक्निकलचे 100 प्रश्न असणार आहेत 100 मार्काला। टेक्निकलचे प्रश्न तुम्हाला CBT 2 ला असणार आहेत, CBT 1 ला नाहीयेत। CBT 1 ला फक्त तुम्हाला GS आहे, GK आहे, मॅथ्स आहे आणि रिझनिंग आहे, हे 4च पॉइंट आहेत। पण ज्यावेळेस तुम्ही CBT 1 क्लिअर होऊन तुम्ही CBT 2 ला जाणार आहात त्यावेळेस मात्र तुमचं जे मार्क्स आहेत ते वाढतं आहे। 150 प्रश्न असणार आहेत 150 मार्काला आणि 2 तासाचा वेळ असणार आहे। 150 प्रश्न 150 मार्काला 2 तासाचा वेळ असणार आहे। जे CBT 1 क्लिअर करणार आहेत त्यांच्यासाठी CBT 2 असणार आहे। त्याच्यामध्ये सामान्य चेतना जीके आहे, त्यानंतर सायन्स आहे, त्यानंतर कम्प्युटर आहे, त्यानंतर पर्यावरण आहे आणि त्यानंतर तुमचा टेक्निकलचा जो आहे तो सिलेबस आहे। टेक्निकल 100 मार्काला असणार आहे 100 प्रश्नाला, पर्यावरण 10 प्रश्न 10 मार्काला, कम्प्युटर 10 प्रश्न 10 मार्काला, भौतिक रसायन विज्ञान 15 प्रश्न 15 मार्काला आणि जीके 15 प्रश्न हे 15 मार्काला असणार आहेत। हे 15 प्रश्न 15 मार्काला असणार आहेत। हे CBT 2 च्या बाबत बोललो आपण। आता याच्यासाठी असणार क्वालिफिकेशनच्या बाबत त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा। इंजीनियर के 3 वर्षीय डिप्लोमा के इंजीनियर के डिप्लोमा आणि डिग्री यांच्यासाठी जागा आहेत। मग ते मेकॅनिकल इंजिनियर असेल, प्रोडक्शन इंजिनियर असेल, ऑटोमोबाईल इंजिनियर असेल, मॅन्युफॅक्चरिंग इंजिनियर असेल, मेकाट्रॉनिक्स इंजिनियर असेल, इंडस्ट्रियल इंजिनियर असेल, मशीन इंजिनियर्स असेल, टूल्स अँड मशीन इंजिनियर असेल, त्या टूल्स अँड डाय मेकिंग इंजिनियर असेल, हे बाकीचे जे आहेत मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल ज्या काही तुमच्याकडे डिग्री डिप्लोमा आहे त्याच्यासाठीच्या या जागा आहेत। कळलं? मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिकच्या ज्या काही जागा आहेत डिग्री आणि डिप्लोमाच्या त्याच्या बाबत तुम्ही तुमच्याकडे ही जर डिग्री असेल मेकॅनिकलची किंवा इलेक्ट्रॉनिकलची तर तुम्ही फॉर्म काय रे भरू शकत आहात। डिग्री प्लस डिप्लोमा याच्यासाठी या जागा आहेत। त्यानंतर याच्यासाठी जो सिलेबस आहे तो दिलेला आहे तुम्हाला। मेकॅनिकलच्या साठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी जेईचा जो सिलेबस आहे त्यामध्ये इंजिनिअरिंग मशीन्स असेल, मटेरियल सायन्स असेल, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल असेल, हे त्याच्यामध्ये काय रे तुम्हाला सब पॉइंट दिलेले आहेत। हे तुम्हाला काय दिलेले आहेत त्याच्यामध्ये सब पॉइंट तुम्हाला दिलेले आहेत। त्यानंतर
मशीन असेल, वेल्डिंग असेल, ग्रीडिंग अँड फिनिशिंग प्रोसेस असेल, हे सगळे तुम्हाला जे काय आहेत 1 by 1 हे सिलेबसचे पार्ट तुम्हाला दिलेले आहेत. आपल्या याच्यामध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी ही पूर्ण PDF जी आहे ती तुम्हाला मी पाठवतो. आलं लक्षात. त्यानंतर मग ह्या जागा आहेत मुंबई रिजनच्या ह्या जागा आहेत ज्याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रॉनिकलला जवळजवळ जागा आहेत 40 जागा आहेत. त्यानंतर ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकला म्हणजे ते कास्ट वाईज जागा आहेत. कास्ट वाईज तुम्हाला ज्या काय दिलेल्या आहेत तर कास्ट वाईज तुम्हाला जागा याच्यामध्ये दिलेल्या आहेत. मग या सगळ्या ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रॉनिकलच्या जागा या कास्ट वाईज तुम्हाला त्या रिजनला त्या याच्यानुसार तुम्हाला दिलेल्या आहेत. कळलं. मग हा पण याची सुद्धा तुम्ही PDF मधून काय घेऊ शकता तर याची सुद्धा PDF मधून तुम्ही याची माहिती तुम्ही घेऊ शकता. मग जे RRB JEEच्या अनुषंगाने जी महत्वाची जी माहिती होती मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर बघा BMC JEE साठी आपली जी BMCची आता ऍड येणार आहे नुकतीच आम्ही भेट सुद्धा दिलेली आहे. त्यामुळे त्याची ऍड लवकरच येण्याची दाट शक्यता आहे. त्याच्या अनुषंगाने आपली ऑनलाईन बॅच चालू आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची हायब्रिड मोडवर असणारी बॅच आहे. हे तुम्हाला फॅकल्टी दिसतात, हे फॅकल्टी आहेत की जे सर्वोत्तम टीचिंग करतात आणि खूप सारे विद्यार्थी आता काय आहेत अधिकारी आहेत तर हे टीचिंग करणार आहेत. यासाठी आपण फीस ठेवलेली आहे 9,999 रुपये एवढी काय आहे ही या बॅचची आपली फीज आहे. जर या बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल तर 8668222706 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. 8668222706 या नंबरवर तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता. ठीक आहे. असेच नवीन अपडेट आपल्या ह्या चॅनलवर येत राहतील. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. ठीक आहे. थांबूयात. धन्यवाद.